सध्या शीतल फराकटे हे नाव खूप चर्चेत आहे. नाही, ही माझी लढाई माझ्या जनसामान्यांच्यासाठी आहे. तेव्हा मला अनेक ऑफर आले की तुम्हाला राज्य पातळीचं पद देतो किंवा मग तुम्हाला कॉप्ट करून घेतो जिल्हा परिषदमध्ये. या सगळ्यांच्यासाठी काम करण्याची तळमळ आहे. कुणाला तरी हरवावं म्हणून मला जिंकून दाखवायचं अशा अजिबात नाही. ते माझ्या गावानं मला सलग 2 टर्म लोकनियुक्त सरपंच म्हणून मान्य केलं आणि हे होत असताना आज अचानक मला उमेदवारी नाकारणं अजून सुद्धा एवढं वाईट वाटते. भविष्यात हेच म्हणणं असेल की माझ्यासारख्याच सर्वसामान्य लोकांना सुद्धा नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या गल्लीतली मी एक लेक आहे. राजे समरजित सिंह घाडगेंचा पण आज आदर करावा लागेल आणि येणाऱ्या या काळात त्या सगळ्यांचंच मार्गदर्शन घेऊन मी काम करेन 100%. सध्या शीतल फराकटे हे नाव खूप चर्चेत आहे, पण ह्या चर्चेमागं कुठेही आक्रमकपणा पण नाहीये. एकदम सॉफ्ट पद्धतीने ह्या गोष्टी तुमचं नाव चर्चेत आहे. पण ही निवडणूक तुम्ही कोणाच्या विरोधात लढवत आहात? कुणाच्याही विरोधात मी लढवत नाही. ही माझी लढाई माझ्या जनसामान्यांच्यासाठी आहे, माझ्या गोरगरीब जनतेसाठी आहे. माझा बहुजन वंचित समाज असेल किंवा युवक युवती वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, या सगळ्यांच्यासाठी काम करण्याची तळमळ आहे. कुणाला तरी हरवावं म्हणून मला जिंकून दाखवायचं अशा अजिबात नाही. काम करायचं आहे ग्राउंड लेवलला सगळ्या माणसांच्यात राहून, आणि त्या कुठल्या तरी पदावर राहिल्याशिवाय काही गोष्टींना सीमा असतात. एखादं पद असेल तर आपण त्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो, तळागाळातील माणसांचे प्रश्न सोडवू शकतो. आणि ही धडपड आणि आवड आहे, ही आवड आहे म्हणून काम करायचंय. कुणालाही हरवायचंय म्हणून नाही माझी लढाई, अजिबात नाही. नक्कीच. ऐन वेळेला पक्षाने तुमचं तिकीट नाकारलं आणि तुम्ही अचानकच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. हे कशासाठी होतं? पदासाठी होतं की समाजासाठी? पदासाठी अजिबात नव्हतं. कारण मग पदासाठी असतं तर जेव्हा मी म्हणजे मला तिकीट नाकारलं गेलं तेव्हा मला अनेक ऑफर आले की तुम्हाला राज्य पातळीचं पद देतो किंवा मग तुम्हाला कॉप्ट करून घेतो जिल्हा परिषदमध्ये. मला तसं नको आहे. जनतेतून लढायचंय. त्यांनी जर मला एक्सेप्ट केलं तर ठीक आहे, नसेल तर त्यांच्यावर माझं पद लादायचं नाही. कुठलं तरी कॉप्ट पद असेल किंवा राज्य लेवलचं पद असेल. माणसांच्यात काम करायला मला आवडते. त्यामुळे पदासाठी खुर्चीसाठी असं असतं तर मग मी असंही ते मिळवू शकले असते. तसं नाही मला करायचं. माझ्या माणसांच्यासाठी काम करायचं, हाच उद्देश आहे माझा. सामान्य नागरिक असतो तो आयुष्यभर झुंजत असतो, कष्ट करत असतो, पण त्याला एक कुठंतरी तो मागेच पडतो काही ना काही कारणासाठी. तर त्या सामान्य जनतेसाठी तुमचं आता काय धोरण असणार आहे आणि कोणतं उद्दिष्ट घेऊन तुम्ही या निवडणुकीत उतरणार? माझा सगळा शेतकरी वर्ग असेल, आधुनिक पद्धतीनं शेती व्यवसाय, त्याला पूरक एखादा व्यवसाय, किंवा माझ्या युवक युवतींच्यासाठी आता स्पर्धा परीक्षा आहेत. स्पर्धा परीक्षासाठी तज्ञांचं मार्गदर्शन, त्यासाठी आपल्याला बाहेर गावी जावं लागतं. तर प्रत्येक गावामध्ये ते अभ्यासिका आमच्या युवक युवतींच्यासाठी उभं करून त्यांना एक दर 8 दिवसाला तज्ञांचं मार्गदर्शन करणं हे माझं उद्दिष्ट असेल. आज गावामध्ये बघत असतोय की फार निसर्गरम्य वातावरण आहे, पण असं असताना सुद्धा आपण कुठेतरी एखाद्या गावातच कोंडावळा करणं किंवा मग गटरमध्ये ते कचरा टाकणं अजून सुद्धा एवढं वाईट वाटते की अजून सुद्धा आमच्या गावागावामध्ये कचरा गाडीची सोयच नाहीये. आणि ही सोय प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीपर्यंत पोहोचवण्याचं माझं उद्दिष्ट आहे. लाडक्या बहिणींसारख्या अजूनही योजना आहेत, त्या टिकून राहण्यासाठी तुमचं काय योगदान आहे? टिकून राहण्यासाठी म्हणजे आता आपण बघायला गेलो, जिथं मी होते तिथं नेहमीच मी माझ्या लाडक्या बहिणींना आवाहन करत होते किंवा मग माझ्या गावातील जास्तीत जास्त फॉर्म कसे भरले जातील, माझ्या प्रत्येक माझ्या मायमाऊलीपर्यंत लाडकी बहीण योजना कशी पोहोचेल यासाठी मी प्रयत्न केलेच. अनेक नेत्यांच्याकडे प्रश्न मांडणं असेल आणि ती योजना प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणं असेल, यासाठी माझा एक पाऊल नेहमीच असेल. कारण जेव्हा ही लाडकी बहीण योजना आली तेव्हा महिलांना आधार झाला की बाबा नाही, आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचा तो भाऊ आहे, आमचा आधार आहे आणि त्यांनी आमच्यासाठी ही सोय केलेली आहे. तो विश्वास कुठेही तुटणार नाही, अशा पद्धतीचं काम माझं येणाऱ्या काळामध्ये असेल. आपल्या घर सांभाळणाऱ्या गृहिणी असतील किंवा ही जनता असेल, त्यांना कसा विश्वास तुम्ही देणार आहात आणि काय आवाहन कराल की तुम्हाला निवडून देण्यासाठी? एकतर मी माझ्या गावामध्ये गेली आता 7-8 वर्ष सरपंच म्हणून काम करते. माझ्या गावानं मला सलग 2 टर्म लोकनियुक्त सरपंच म्हणून मान्य केलं. काम माझ्या गावापुरतं मी आजपर्यंत केलं, पण माणसांच्यात मिसळणं मी कधी कमी केलं नाही. विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या सगळ्या मायमाऊलींना भेटायला मिळालं आणि मग तिथे गेले की त्यांचे प्रश्न असतील, ताई हे करायला पाहिजे, मग छोटं छोटं करत आले. मी फार मोठं काय केलं नाही, पण या छोट्या छोट्या गोष्टी अशा जोडत जोडत गेले की एक चांगल्या पद्धतीचं मोठं काम उभं करायचंय मला येणाऱ्या काळात, आणि त्यासाठी मला या पदापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुम्हाला शिवसेनेने ही उमेदवारी दिली आणि अचानक दिलेल्या या उमेदवारीमुळे तुम्ही काय सांगाल जनतेला, काय आवाहन कराल आणि तुमच्या काय भावना आहेत?
सर्वप्रथम मी लोकनेते सदाशिवराव मंडलिक साहेबांचा नेहमीच आदर करत आले आणि करत राहीन का ह्याच्या पाठीमागे एक कारण आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या गल्लीतली मी एक लेक आहे. सदाशिवराव मंडलिक साहेबांचं काम आणि त्याच्याही आधी त्यांच्या आईचं म्हणजे त्यांना आम्ही बयाजी म्हणत होतो. आमच्या घरात बसणं उठणं खाणं जेवणं इथंपर्यंतचे आमचे चांगले संबंध. आमच्या आजी सासऱ्यांचं काम हे स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या पासून सुरू झालं आणि माझ्या नेतृत्वावर कर्तृत्वावर विश्वास ठेवून संजय मंडलिक दादांनी मला उमेदवारी देणं, खरंच मी त्या लोकनेत्याचा आदर मनापासून करते की एखादी व्यक्ती अचानक आपल्या गटामध्ये येणं आणि अचानक तिला उमेदवारी देणं. खरं तर या उमेदवारीचे हक्कदार ते आमचे सन्माननीय बालाजी दादा फराकटे हे होते. पण जेव्हा मी उमेदवारी मागितली तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, मी हिच्यासाठी एक पाय मागे घ्यायला तयार आहे. कोण कुणासाठी एवढं मोठं मन करतं. आणि या सगळ्यांनीच आमचे निवासदादा पाटील असतील किंवा आमचे सगळे मंडलिक गटाचे कार्यकर्ते असतील, मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते की अचानक आलेली ही आमच्या गटामध्ये ही कार्यकर्ते किंवा एक बाई आहे, तिला एवढ्या लवकर यांनी कसं एक्सेप्ट केलं. हे खरंच लोकनेते सदाशिवराव मंडलिक साहेबांचे संस्कार आहेत आणि ही लोक खरंच आजपर्यंत ही तळागाळामध्ये जपत आलेले. याच्याही पुढे मी जाऊन सांगेन, मला नेतृत्व करायची संधी मिळाली, मला लोकांनी जरी संधी दिली तर माझं भविष्यात हेच म्हणणं असेल की माझ्यासारख्याच सर्वसामान्य लोकांना सुद्धा नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. तुमच्याकडे किती पैसा आहे, किती मालमत्ता आहे किंवा तुमच्या पाठीमागं कुठला वारसा आहे किंवा तुम्ही किती छोट्या गावातून येताय किंवा मोठ्या गावातून येताय, याच्यावर व्यक्ती किती काम करते हे ठरत नाही. काम ही काम करणारीच व्यक्ती असते. तिच्या रक्तातला गुण असतो, ती चळवळ एक असते तिच्या बरोबरची. तेव्हा येणाऱ्या काळात तुमच्यासारख्या युवती असतील किंवा आमच्या मायमाऊली असतील, गोरगरीब असतील, सर्वसामान्य घरातील असतील, चांगलं काम करणार असतील तर त्यांना संधी या मंडलिक गटाच्या माध्यमातून आणि आमचे लोकनेते सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या आशीर्वादाने, संजय दादांच्या माध्यमातून आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.